तो नीट समजून घ्या. या खेळामध्ये तुम्हाला पळायचं नाही आहे किंवा धावपळीचा गेम नाही आहे. हा गेम एवढा साधा आहे की तुम्हाला प्रत्येकाला एक एक चिठ्ठी मी देणार आहे. ठीक आहे. मी सांगितल्याशिवाय ती चिठ्ठी तुम्ही उघडून बघायची नाही आहे. ठीक आहे. प्रत्येकाला एक एक चिठ्ठी मी देतो. तू घे कुठली बरोबर. मी सांगितल्याशिवाय उघडून नाही बघायची. ओके. आता खेळ काय लक्षात घ्या. या खेळामध्ये तुम्ही जे कोणी आत्ता आहात ते पुढची 10-15 मिनटं विसरून जायचं. तुमची आत्ताची जी काय ओळख आहे, मी अमुक आहे, मी तो आहे, मी या वर्गामध्ये शिकणारा मुलगा आहे किंवा त्या वर्गामध्ये शिकणारी मुलगी, हे सगळं आत्ता विसरायचं. ठीक आहे. मी ज्या वेळेला तुम्हाला चिठ्ठी उघडून बघा असं सांगेन तेव्हा चिठ्ठी उघडून बघायची आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही आहात ते पुढची 10-15 मिनटं तुम्ही आहात, ती व्यक्ती तुम्ही आहात असं समजायचं. येतं लक्षात. जर तुम्हाला काही कळलं नाही तर तुम्ही मला विचारू शकता की हे मला नाही समजलं, हे कसं करायचं, किंवा माझी भूमिका नक्की काय आहे हे मला नाही कळते, तर तुम्ही मला विचारू शकता. पण तुम्हाला जी चिठ्ठी आलेली आहे ती शेजारच्या माणसाला दाखवायची नाही. कळतंय काय सांगतोय ते. आणि पुढची 10-15 मिनटं फक्त आणि फक्त त्या भूमिकेतनं बघायचे. ठीक आहे. तुमची चिठ्ठी उघडून बघा, शेजारच्याला दाखवू नका. तुम्ही कोण आहात त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. कळली आपापली भूमिका. जर असं कोणी असेल की मला माझा रोल कळला नाही, मी एक्झॅक्टली कोण आहे, तर मला विचारू शकता. सगळ्यांना कळलंय. सगळ्यांना समजलंय तुम्ही कोण आहात. ओके. आता खेळ काय समजून घ्या. मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. मी प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर जर हो असं असेल तर तुम्ही एक पाऊल पुढे यायचं आणि त्याचं उत्तर जर नाही असेल तर एक पाऊल मागे जायचं. म्हणजे मी उभा आहे, त्या प्रश्नाचं उत्तर हो असं असेल माझ्यासाठी तर मी एक पाऊल पुढे येईल. त्या प्रश्नाचं उत्तर जर नाही असं असेल तर मी एक पाऊल मागे जाईल. पण शक्यतो 1 फुटाचं पाऊल सगळ्यांनी ठेवा. नाही तर मग काय होतं, कोण खूप मोठं पाऊल टाकलं, कोणी छोटं पाऊल टाकलं की मग ते सगळी गडबड होते. तर साधारणतः मी इथे उभा आहे तर 1 फुटाचं पाऊल माझं पुढे येईल. आणि ते 2 नाही, म्हणजे बघा मी इथे आणलं तर दुसरा पाय फक्त आणून तिथं ठेवायचा. येतं लक्षात. तर ह्या पद्धतीनं 1 पाऊल पुढे किंवा 1 पाऊल मागे जायचं. आता काय करायचं, हा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी आहे का नाही, तो कुणासाठी आहे, चिठ्ठीतल्या माणसासाठी. त्यामुळे तुमचं उत्तर पण चिठ्ठीतला माणूस काय करेल तसं द्यायचं. म्हणजे तुम्हाला ते जमेल का नाही, तुम्ही ते करू शकता का नाही शकता हा मुद्दा नाही आहे. चिठ्ठीतला माणूस ते करू शकेल का नाही हा मुद्दा आहे. त्यात पण पुन्हा एखादी बाई असं करू शकते तर आपण एका बाईबद्दल अपवादाबद्दल बोलणार नाही. जर 100% महिला असतील तर त्या 100 महिलांपैकी 90 महिलांना ते शक्य आहे का. जर तसं शक्य असेल तर आपण त्याचं हो असं उत्तर देणार. जर नाही असं असेल तर आपण मागे असं जाणार. कमीत कमी 90, म्हणजे सगळ्यांना ते लागू झालं तर आनंदच आहे. पण समजा फक्त नाही एखाद दुसरी बाई तशी आहे नाही, मग त्याचं उत्तर तसं नका देऊ. त्या एका बाईला शक्य आहे किंवा एका माणसाला तसं शक्य आहे, एका पुरुषाला शक्य आहे, तर तसं उत्तर नका देऊ. समजलंय. कळलंय. तुम्ही मी प्रश्न विचारल्यानंतर पण नाही कळलं तरी मला विचारू शकता. फक्त हळूच मला विचारा, मी तुम्हाला तुमच्या जागेवरती येऊन उत्तर देईन. आपण साधी सुरुवात करूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की जर तुम्ही आजारी पडलेला आहात आणि दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घ्यायची आहे तुम्ही किंवा तुमच्या घरातलं कोणीतरी, आणि त्याला 2 लाख रुपये खर्च येणार आहे. 2 लाख रुपये खर्च येणार आहे. हे 2 लाख रुपये खर्च करण्याची जर तुमची ताकद असेल, क्षमता असेल, तुम्ही करू शकता. 2 लाख रुपये खर्च काय अडचण नाही तुम्हाला. तुम्हाला म्हणजे चिठ्ठीतल्या माणसाला 2 लाख रुपये खर्च करणं शक्य असेल तर 1 पाऊल पुढे यायचं. चिठ्ठीतल्या माणसाला आजारपणावरती 2 लाख रुपये खर्च करणं शक्य नसेल तर 1 पाऊल मागे जायचं.
गुड. कळलं? समजलं? सोपं आहे. अंतर व्यवस्थित घ्या, कमी जास्त असं करू नका. सगळ्यांनी साधारणपणाने 1 फुटाचं अंतर घ्या. नाही कळला प्रश्न तर मला विचारू शकता. तरी गडबड झाली तरी आपण शेवटी ज्या वेळेला त्याचं चर्चा करू तेव्हा आपण ती जागा बदलू शकतो. कळतंय? ओके. फक्त एक मुद्दा मगाशी सांगितलाय तो आता पुन्हा रिपीट करतो. आपण अपवादाची चर्चा करत नाही. आपण जास्तीत जास्त महिला तशा पद्धतीच्या किंवा जास्तीत जास्त पुरुष तसे असतील तर आपण त्याच्याबद्दलची चर्चा करतो. समजलं? ओके. माझा पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की समजा तुम्ही 2 लाखाचं कर्ज तुम्हाला पाहिजे आणि तुम्ही बँकेकडे गेलात तर तुम्ही जे कुणी आहात ती तुमची पद बघून बँक तुम्हाला 2 लाखाचं कर्ज देऊ शकेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर 1 पाऊल पुढं या. नाही, माझी जी कॅपॅसिटी आहे चिठ्ठीतल्या माणसाची ती बघून बँक काय मला 2 लाखाचं कर्ज नाही देणार बाबा असं वाटलं तर 1 पाऊल मागे जा. तुम्ही कुठल्याही प्रश्नात जागेवर नाही उभे राहू शकत. एक तर पुढे जाऊ शकतात किंवा मागे येऊ शकतात. समजलं? ओके. आता माझा पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की जर समजा तुम्ही काहीतरी कामानिमित्तानं बाहेर गेलेला आहात आणि तिथं गेल्यानंतर त्या गावामध्ये तुम्ही कुठल्या तरी मोठ्या शहरामध्ये कुठंतरी गेलाय आणि अचानक दंगल चालू झाली. अशा वेळेला तुम्हाला आता येणं जाणं शक्य नाही, पण कुठल्या तरी हॉटेलमध्ये तुम्हाला थांबायचं किंवा काहीतरी तुमचं जे काही काम होतं ते पूर्ण नाही झालं म्हणून हॉटेलमध्ये थांबायचे. तर घरातल्यांची परमिशन न घेता नुसतं मी सांगितलं तरी चालेल बाबा, मला परवानगी घ्यायची गरज नाही, मी नुसतं सांगून मी त्या हॉटेलमध्ये मुक्काम करू शकतो किंवा करू शकते असं असेल तर 1 पाऊल पुढं या. नसेल तर 1 पाऊल मागे जा. नाही मला परवानगी लागणारच आहे तर मागे जा. ओके. एक मगाशी सांगितलं त्यातला फक्त एक नियम सांगतो ह्याच्यातला की याच्यामध्ये जो पुढे गेला तो जिंकला आणि मागे गेला तो हरला असं नाही. तुम्ही चिठ्ठीनुसार कसं वागता याच्यावरती तुम्ही खेळ चांगला खेळलात का नाही ते डिपेंड आहे. येतं लक्षात? त्यामुळे जिंकायचं म्हणून पुढे जाणार नाही आणि हरायचं म्हणून आपण मागे जाणार नाही. पुढचा प्रश्न आहे माझा असा की तुमचं लग्न करायची वेळ आली आहे, ते कुणासोबत व्हावं आणि कसं व्हावं हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला असेल तर 1 पाऊल पुढे या. नसेल तर 1 पाऊल मागे जा. ओके. पुढचा प्रश्न आहे माझा, लग्न झाल्यानंतर आता मला किती मूल असायला पाहिजे किंवा मला कधी मूल व्हायला पाहिजे किंवा नको हे ठरवण्याचा किंवा माझ्या जोडीदारावरती तसं मी प्रेशर आणू शकतो मला जसं पाहिजे तसं करण्याचा. हे जर तुम्हाला शक्य असेल तर 1 पाऊल पुढे या. नसेल तर 1 पाऊल मागे जा. 1 मिनिट. बरोबर. ओके. आता पुढचा प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की समजा तुमच्या वडिलांचं चिठ्ठीतलं जो कोणी कॅरेक्टर आहे त्याच्या वडिलांचं निधन झालं आहे, त्यांचा अंत्यसंस्कार करण्याची तुम्हाला परवानगी मिळेल. अंत्यसंस्कार म्हणजे तुम्ही त्या चितेला अग्नी देऊ शकता किंवा जे काही असेल दफनविधीचा असेल तर त्याच्यामध्ये जे काही विधी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला तो अधिकार मिळू शकतो. असं जर वाटलं तर 1 पाऊल पुढे या. नाही मला तो अधिकार नाही मिळणार तर 1 पाऊल मागे जा. ओके. पुढचा प्रश्न आहे, गावामध्ये इलेक्शन लागलेले आहेत, त्या इलेक्शनमध्ये उभं राहून तुम्ही निवडून येऊ शकता. असं वाटलं तर 1 पाऊल पुढे या. नाही मी उभं नाही राहू शकत आणि उभं राहिलो तर मी निवडून नाही येऊ शकत असं वाटलं तर 1 पाऊल मागे जा. तुम्ही म्हणजे ते कॅरेक्टरमधली व्यक्ती आहे. ओके. आता पुढचा प्रश्न आहे की जर समजा तुम्हाला नोकरीच्या निमित्तानं तुमचं घर सोडून शहराच्या ठिकाणी राहायला जायचे आणि की काही महिने 5-6 महिने तुम्हाला तिथं राहावं लागणार आहे, असं करण्याची परमिशन तुम्हाला मिळेल असं वाटलं तर 1 पाऊल पुढं जा. नसेल तर 1 पाऊल मागे जा. पुढे किंवा मागे ते जागेवर नाही थांबायचं. बरं ठीक आहे. थोडं काहीतरी गडबड होती असं मला वाटते, पण आपण ते नंतर चर्चेमध्ये आपण समजून घेऊया. ओके.
माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की जर समजा आपण दुसरे लग्न करायची वेळ आली आणि तुम्ही दुसरं लग्न करायचा निर्णय घेतला जोडीदार तुमचा गेल्यानंतर, तर तुम्हाला समाजाकडनं फार अडचण येणार नाही बाबा, तुम्ही दुसरं लग्न करू शकता. असं वाटलं तर एक पाऊल पुढे या. नाही मी दुसरं लग्न केलेलं चालणार नाही, समाजामध्ये मला अडचण येतील, त्रास होईल, असं वाटलं तर एक पाऊल मागे जा. बरं, ठीक आहे, थांबूयात, काहीतरी गडबड आहे, आपण इथे थांबू. आपण अजून प्रश्न घेऊ शकतो आणि त्याच्या पुढे मागे जाऊ शकते, काही अडचण नाही त्याच्यामध्ये, पण आत्ता थोडं इथे थांबू, चालेल? काही जण पुढे आलेत आणि काही जण मागे गेलेत, ठीक आहे? फक्त कोण पुढे आले आणि कोण मागे आले आणि का आलं हे आपण तपासून बघू. मला असं वाटतं की काही जणांच्या बाबतीमध्ये ते थोडं चेक करण्याची गरज पडेल, ठीक आहे? किंवा काही प्रश्नांच्या बद्दल आपल्याला पुन्हा जागा बदलावा लागू शकते. आपण आत्ता तुम्ही सगळेजण त्याच्यात इन्व्हॉल्व होऊ शकता मतं मांडायला, जे आता खेळायला नव्हते ते पण, ठीक आहे? थोडं खाली बसा म्हणजे तुम्हाला पण त्रास नको, चालेल? बसूया. आता आपण कोण कुठे आहे हे तपासून बघू. आपण शर्यत इथून चालू केली होती या जागेवर, ठीक आहे? काही जण पुढे आहेत आणि काही जण मागे आहेत. कोण का पुढे गेले, कोण आहे ते मला माहीत नाही, का पुढे गेलेत मला माहीत नाही. आपण विचारूयात कोण आहे आणि तपासून बघू त्याची कारणं काय. कोण आहे? हां, मोठ्यानं सांग. श्रीमंत सावकार. कोण आहे पुढे? श्रीमंत सावकार. कोण आहे? श्रीमंत सावकार. कुठल्या प्रश्नाला मागे आलायस तू? कोणत्या प्रश्नाला? सगळ्या प्रश्नाला पुढे आला? मतदान. इलेक्शनला? हा, इलेक्शन. पण सावकार इलेक्शनला उभं राहू शकतो का? निवडून येऊ शकतो का? एक पाऊल पुढे घे. ओके, म्हणजे तू कुठल्याच प्रश्नाला मागे नाही गेला. बर, जसं श्रीमंत सावकार आहे की नाही समाजामध्ये, तसं सावकाराचं लग्न झालेलं असेल तर त्याची बायको असेलच की कदाचित. हां, मग जर सावकार पुढे आहे तर त्याची बायको शोधूयात आपण. कुठे कोण आहे श्रीमंत सावकाराची बायको? उभी राहा. दोघं एकाच घरात राहतात, दोघांची आर्थिक परिस्थिती सेमच आहे, पण सावकार आहे तो पुढे पुरुष आणि त्याची बायको मागे आहे. का बरं? स्त्री आहे म्हणून. म्हणजे आर्थिक परिस्थिती सेम असली तरी पुरुषाला काही बाबतीमध्ये विशेष संधी आहे जी त्या बाईला नाही. येतं लक्षात? आपण याच्यावरती पुन्हा आणखीन चर्चा करू. बस तरी आता कोण आहे? तू. हां, कोण तू? कुठला? हां, मोठे ना सांग. श्रीमंत उद्योगपतीचा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा. श्रीमंत उद्योगपतीचा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा आहे. कोणत्या प्रश्नाला मागे गेली आहे तू? दुसरं लग्न करताना धर्मात जाती ठेवू नये. म्हणजे दुसरं लग्न करता येईल का? मग मागे कुठल्या प्रश्नाला मागे गेली तू? ते दुसरं लग्न परवानगी मिळेल. ओके. श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा आहे, दुसरं लग्न करायचं असेल तर त्याला करता येईल का नाही येणार? या पुढे. आता एक पाऊल मागे गेली होती म्हणजे ती चूक कव्हर करायची असेल तर 2 पाऊल पुढे यायला लागेल. ये पुढे. अजून कोणत्या प्रश्नाला मागे गेली होती? नाही. ओके, बस. तू. पुरुष नगरसेवक. हां, त्या मोठ्यानं सांग. पुरुष नगरसेवक. पुरुष नगरसेवक आहे. येत्या लक्षामध्ये. आता पुरुष नगरसेवक कोणत्या प्रश्नाला मागे गेली? मतदानाचं काय? आता ऑलरेडी नगरसेवक आहे, निवडून येऊ शकते का समजा उभी राहिली तर? शक्यता असू शकते ना. ये पुढे. 2 पावलं पुढे यायला लागेल. ओके, बस. ओके, आता नीट थोडी गडबड काय ती समजून घे. समाजामध्ये जसे पुरुष नगरसेवक आहेत तसं आरक्षण किंवा या सगळ्या गोष्टी मिळाल्यात की नाही? मग महिला नगरसेवक पण असणार. कुठं आहे महिला नगरसेवक? फारच मागे गेला महिला नगरसेवक. कोणत्या प्रश्नासाठी तू पुढे आलायस? कधी? हॉस्पिटलमध्ये 2 लाखाची गरज असलेली बँकेत कर्ज करायला परवडले. त्याला पुढे आला होता. बाकी सगळ्या प्रश्नांना मागे गेला.
बरं ओके. आर्थिक 2 लाख रुपये खर्च करू शकतो याला आलता पुढे आला होता. ओके. हां मग बाकी बऱ्यापैकी मागे गेलं. मी जे बहुतेक प्रश्न विचारले ते कौटुंबिक त्या अर्थानं असल्यामुळे तू एवढ्या मागे आलं. बरं ठीक आहे. आणखीन मूल होण्याचा अधिकार नाही. वाक्य नीट आहे का? नगरसेवक आहे पण महिला आहे, त्यामुळं मूल किती जन्माला घालायचं किंवा काय हे ठरवण्याचा अधिकार आहे. स्वतःचं लग्न कुणाशी कसं करायचं हे ठरवण्याचा अधिकार ह्याच्यातून मिळू शकतो. मग त्याला पुढे आलता का माझ्या? बरं मग काय वाटतं घरातले ऐकतील का नाही ऐकणार स्वतःच्या मनाने लग्न करायला? ऐकतील का? तुला काय वाटतं? तुमचं काय मत आहे की घरातली माणसं तिला तिच्या मनाचा जोडीदार निवडायला मान्यता देतील का नाही देणार? हा देतील. बरं किती जणांना वाटतं देतील? देईल असं वाटतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ओके हात खाली घ्या. नाही असं किती जणांना वाटतं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. मेजॉरिटी आहे. हात खाली घ्या. त्यामुळे मागेच जायला लागलं. आता समजून घ्या, त्या ठिकाणी श्रीमंत सावकार पैशाची ताकद आहे, पण त्याही घरामध्ये सावकार असलेला पुरुष पुढे, त्याची बायको मागे. महिलांना आरक्षण मिळालं आणि आता महिला खूप पुढे आल्या नगरसेवक झाल्यानंतर असं आपण म्हणतो, पण पुरुष नगरसेवक कुठं आहे आणि महिला नगरसेवक कुठं आहे हे समजून घ्या. वास्तव बदलत नाही. म्हणजे बाहेर नावापुरतं कागदावरती बाई असेल, पण वास्तव जगण्यातले जे प्रश्न आहेत तिथं मात्र बाई ही अजून त्या अर्थानं दुय्यमच मानली जाते. आणि खूप गावांमध्ये जर आपण बघत असेल की बाई जरी सरपंच असली किंवा नगरसेवक असली तर सगळा कारभार कोण बघतो? बऱ्याचदा कोण बघतं? पुरुष बघतो. म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की आरक्षण दिल्यानं सगळे प्रश्न सुटले, असं काही झालंय काय? असं नाही झालं ना. म्हणजे राजकीय ताकद असली तरी ती नामधारी असल्यासारखी स्त्री झाली आहे, ती मात्र यशाच्या मागेच आहे. आणि अशा अनेक गावांमध्ये सरपंचांपासून तर वेगवेगळ्या पदावरती काम करणाऱ्या महिलांची कंडिशन आहे. ओके बघूयात आता अजून पुढे कोण आहे. हां उद्योगपतीचा मुलगा ना, कोणतं होतं? तूच होते ना. हां आता कॉलेजमध्ये शिकणारा उद्योगपतीचा मुलगा इथे आहे, पण कॉलेजमध्ये काय फक्त उद्योगपतीचा मुलगा शिकतो का? नाही. सामान्य शेतकऱ्याचं आपण पण आहे ना, सामान्य शेतकऱ्याची किंवा सामान्य मुलं. मग कुठे आहे सामान्य शेतकऱ्याचा मुलगा? हा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा. दोघंही कॉलेजमध्ये शिकतात, बरोबर ना. मग दोघंही कॉलेजमध्ये शिकत असले तरी उद्योगपतीचा मुलगा पुढे आणि सामान्य शेतकऱ्याचा मुलगा इथे. कुठे समानता ज्याच्याबद्दल आपण बोलतो ती? बर कॉलेजमध्ये फक्त मुलं शिकतात का? मग अजून कोण शिकतं? मुली पण, हो की नाही? मग कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी कुठे आहे? तिघही कॉलेजमध्ये शिकतात. फरक एवढाच आहे, श्रीमंत उद्योगपतीचं आहे, सामान्य शेतकऱ्याचं आहे आणि ही मुलगी आहे सामान्य शेतकऱ्याची. हे दोघं एका कुटुंबात असतील पण तरी सुद्धा मुलगा आणि मुलगी भेदभाव हा होतोच की. म्हणजे मुलींना आता खूप त्या अर्थानं आपण खूप संधी देतो. 150 वर्षांपूर्वी नाव जरी आपण महात्मा फुले आणि या सगळ्यांचं घेत असलो तरी आजही अनेक मुलींना शिक्षणासाठी तशी संधी मिळत नाही आणि कॉलेजला गेली म्हणून तिचे प्रश्न बदलतात असं होत नाही. आजही स्वतःच्या लग्नाचा निर्णय घ्यायचा का नाही घ्यायचा हे तिला ठरवता येत नाही. आजही बाहेरच्या ठिकाणी मी कामासाठी का होईना चांगला जॉब मिळाला तर मी जाऊ शकते का नाही शकत हे तिला ठरवण्याचा अधिकार नाही. हा आमचा समाज आहे, बाहेरचं नाही. आणि यातलं कोणी पुढे यायचं किंवा मागे यायचं मी सांगितलं नव्हतं. आपण अजून पुढचं अजून कोण व्यक्ती आहेत ते बघून घेऊ. ही एक पुढे कोण आहे ताई? मुस्लिम महिला प्राध्यापिका आहे. ओके इथे आलेली आहे. ती प्राध्यापिका आहे म्हणून कदाचित पुढे आली. स्वतःच्या मनानं लग्न करण्याचा जो निर्णय आहे त्याला पुढे आली का मागे? मागे आली. मूल जन्माला घालायचं का नाही घालायचं पुढे आली. ओके माझा प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांसाठी की मुस्लिम समाजातली महिला आहे आणि प्राध्यापिका असली तरी सुद्धा
मला किती मूल हवं किंवा नको हे ठरवण्याचा अधिकार मिळेल तिला का नाही मिळणार? काय वाटतंय? नाही. नक्की सगळ्यांना? किती जणांना वाटतं नाही मिळणार? बहुसंख्यांना वाटतंय नाही मिळणार. त्यामुळे तुला 2 पावलं मागे जायला लागेल. चितेला अग्नी देणं किंवा अंतिम संस्कारामध्ये त्याला पुढे आलती का मागे? मागे गेली होती. स्वतःच्या मनानं जोड द्यायला मागे होती. इलेक्शनसाठी मागे चालली होती. आणखीन कोणत्या प्रश्नाला पुढे आली? अच्छा, त्याला पुढे आली. ओके. मुस्लिम मुलगी आहे आणि काही कारणास्तव बाहेर प्राध्यापिका पण आहे म्हणा. बाहेर तिला हॉस्टेलला राहावं लागणार आहे कामानिमित्ताचं का दंगलीच्या वेळेचं? दंगलीच्या वेळेचं. तर ती तिथे राहू शकते हॉटेलमध्ये एकटी बिना परवानगी घेता? काय वाटतंय? हात वर करा ज्यांना नाही वाटतं त्यांनी. सॉरी, तुला मागे जायला लागेल. ठीक आहे, बस खाली. ठीक आहे, बाकीच्या प्रश्नांना तू व्यवस्थित पद्धतीने आली, नो प्रॉब्लेम. आता कोण आहे? तू. सामान्य शेतकरी. सामान्य शेतकरी. बरं. कोणत्या प्रश्नाला पुढे आला? इलेक्शन. अच्छा, बहुतेक इलेक्शनच्या प्रश्नाला मागे गेला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. श्रीमंत सावकार कुठे गेला आपलं? इकडे. अच्छा, श्रीमंत सावकार कुठे आहे बघितलं. सामान्य शेतकरी येते. अजून कोणत्या प्रश्नाला पुढे आलं तर तू? चला, ओके, ठीक आहे. चितेला अग्नी देण्याचे आलं, तो पुढे आला होता. बाकीचे बरं, ठीक आहे. मी फार याच्यावरती आत्ता सध्या चर्चा नाही केली, त्याच्यावरती आपण नंतरच्या टप्प्यामध्ये बोलू. पण जसा सामान्य शेतकरी आहे तर सामान्य शेतकऱ्याची बायको पण असेल. कुठे आहे सामान्य शेतकऱ्याची बायको? जो भेदभाव श्रीमंत कुटुंबामध्ये आहे, जो भेदभाव पुरुष नगरसेवक आणि याच्यामध्ये आहे, तोच भेदभाव आपल्याला इथं सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात पण दिसतो. म्हणजे दोघंही एकाच घरात राहतात, पण दोघंही एकाच घरामध्ये राहत असले तरी सुद्धा दोघांमध्ये असलेलं अंतर किती मोठं आहे हे आजही आपल्याला बघून तपासून घ्यायला पाहिजे. कळतं मी काय सांगतो ते? आणि मग उद्योगपती आणि जे कोणी राजकीय आमचे नेते ते श्रीमंत सावकार याच्यात आणि शेतकऱ्यामध्ये असलेलं अंतर हे पण आपल्याला समजून घ्यायला लागेल. ठीक आहे, ओके. तू राहिली का? हां, आधी तू. क्या बात आहे. कोण आहे? मोठ्या ना? त्याची बायको सोडून गेली आहे असा पुरुष. बरं, बघा आता. तो श्रीमंत आहे का गरीब आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हे मी मुद्दाम लिहिलेलं नाही. फक्त त्याची बायको त्याला सोडून गेली. ठीक आहे. आता फक्त बायको सोडून जाणं असं जसं पुरुषाच्या बाबतीत घडतं तसं बाईच्या बाबतीत पण घडू शकतं, हो की नाही? बाईच्या बाबतीमध्ये कधी नवरा सोडून जाऊ शकतो किंवा तो मरण पाहू शकतो, हो की नाही? मग आता विधवा बाई पण आहे या समाजामध्ये. कुठे आहे विधवा बाई? विधवा महिला समजून घ्या. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की बायको नसल्यानं पुरुषाच्या आयुष्यामध्ये फार मोठा काय फरक नाही पडला. त्याच्या आयुष्यामध्ये काही नुकसान नाही झालं, त्याची प्रगती होत राहिली. त्याचा धर्म नाही सांगितला, जात नाही सांगितलं, तो कुठल्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, तो पुढे गेला. बाई कुठल्याही जातीची असू दे नाही तर धर्माची असू दे, नवरा मरण पावलेला असेल किंवा नवऱ्यानं सोडलेलं असेल, जे काही घडलेलं असेल, घटस्फोट झालेला असेल, तर त्या वेळेला बाई एवढी मागे. म्हणजे आपल्या आयुष्यातल्या डिसिजन बायकांच्या बाबतीमध्ये जसे वेगवेगळे घटकावरून ठरतात तसं इथे किती मोठा फरक पडतो हे समजून घ्या. म्हणजे लग्न दोघांचं असतं आपण असं म्हणतो, पण त्याच्यात पण जे भेदभाव असतं, म्हणजे कन्यादान करतो ना आपण, मुलगी देतो आणि मग मुलगी म्हणजे पैक्याचं धन, डोक्यावरचं ओझं, ह्या ज्या काही सगळ्या कन्सेप्ट असतात ते आमच्या डोक्यात आणि एकूण समाजात बघण्याचं असतं. आणि बाईचा मान पण त्याच्यावरनं ठरतो. तिनं नटणं, सजणं, तिनं तिच्या इच्छा पूर्ण करणं, ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासोबत तिचा नवरा आहे का नाही याच्यावरती बदलतं. ठीक आहे ताई? बांधकाम मजूर. अच्छा, हा बऱ्यापैकी पुढे आले. कोणत्या प्रश्नाला पुढे आले? लग्नाचा निर्णय. बरं,
तिथे लागली. आणखी 2 लाखाच्या कर्जाला, बँकेतनं कर्ज मिळण्याला, इलेक्शनला उभं राहण्याला, दंगलीच्या वेळेला. कुठं तर हॉटेलमध्ये राहून त्याला फिरायला. बरं, हॉटेलमध्ये राहण्याला पुढे आली. बरं, आणखी बऱ्यापैकी पुढे आली तरी तू. अजून आणखी कुठल्या प्रश्नाला पुढे आली ती? मागे गेली. बरं, बहुतेक काहीतरी गडबड झाली बांधकाम मजूर त्याच्यात. तिथं ते प्रश्न काय. बरं, मला सांगा, आत्ता जर ही समाजाची व्यवस्था असेल तर बांधकाम मजूर एक्झॅक्टली कुठं उभं राहू शकेल? आत्ताच्या कंडिशनमध्ये कुठे असेल? काय वाटतं? मागे कुठे? इथे? इथे? इथे थांबूयात या. असं वाटतंय सगळ्यांना इथे ठरेल तो? हात वर करा. ओके, ठीक आहे. तुझं झालं ना ते? तुझं झालं. तू मजूर दलित शेतकरी. दलित शेतमजूर हा, असेल. शेतमजूर. हा, दलित शेतमजूर. कोणत्या निर्णय आला पुढे याला? मी वडिलांच्या संस्कारला आणि लग्नासाठी परमिशन स्वतः त्यासाठी पुढे आलो आणि इलेक्शनला इलेक्शनसाठी पण पाठिंबा आलो. आणखी आणि बँकेतून कर्ज घेण्यासाठी पाठिंबा आलो. त्यानंतर निवडणुकीला पाठिंबा गेलो. हो, मग एवढं पुढे नाही येणार. तुझं बऱ्याच प्रश्नांना तू मागे गेला तर तू एवढं पुढे नाही येणार, कारण अनेक प्रश्नांना तू मागे गेला ना. बरं, कुठे येईल दलित शेतमजूर? इथे कुठे? इथे? अजून नको, झाड आहेत मागे. पिसायला किती घालवायचं तर किती मागे घालू आपण. ओके, जर दलित शेतमजूर असेल तर त्याची बायको पण असेल. सगळ्यात शेवटी असलेल्यांमध्ये दलित शेतमजूर आहे आणि त्याची बायको आहे. लक्षात घ्या, दलित आहे, जातीचा मुद्दा येतो आडवा, शेतमजूर आहे, आर्थिक परिस्थितीचा प्रश्न आहे तो येतो, आणि बाई आहे हा मुद्दा पुन्हा येतो. तीन सगळ्या गोष्टी ज्या वेळेला अनेक गोष्टी एकत्र येतात त्यावेळेला सगळ्यात शेवटी असलेली व्यक्ती दलित शेतमजूर असलेली महिला आहे आत्ताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये. या आपल्या जी रचना आपण आत्ता इथं बघतोय ती. ठीक आहे, पटकन आपण अजून काही जण समजून घेऊ म्हणजे त्याचा होईल. अपंग बेरोजगार युवक. बरं, बऱ्यापैकी पुढे आलाय. कुठनं? लग्नाच्या डिसिजनला मागे गेला. मग कोणत्या लग्नाला? वडिलांच्या अंत्यसंस्काराला. बरं, आणखी शहरी भागात नोकरीसाठी जाऊ शकतो. बरं, आणखी बरं, आणि नोकरीच्या याला पुढे आलं. पण बऱ्यापैकी पुढे आलं आपण. बरं, ठीक आहे, बेरोजगार आहे. ठीक आहे, बस. तू झाली? अच्छा, बेरोजगार खेळ अजून मागे जाईल. तू कोण आहे? तू राहिला ना? झालं. कोण आहे तू? कॉलेजमध्ये शिकणारी शेतकऱ्याची मुलगी. सगळे झाले? सगळ्यांचं झालं? ओके, आपण आता समजून घेऊयात. या सगळ्या प्रश्नाकडे आले होते. शर्यत इथून चालू झाली त्या जागेवरनं. ठीक आहे, टोटल 16 जण खेळत आहेत. टोटल 16 जण खेळत होते. 16 जणांपैकी पुढं कोण आहेत? 1 2 3 4 5. ही अजून जागेवरतीच आहे. ठीक आहे, आणि मागे किती जण आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे तसा जर आपण हिशोब केला तर 16 जणांचा असेल आणि 16पैकी 5, याचा अर्थ नाही म्हटलं तर साधारणपणानं 30% 35% पुढं आलेले दिसत आहेत, पण 65% मागे गेलेले दिसत आहेत. ठीक आहे, आता एवढी लोक जर मागे असेल आणि हे पुढे आलेले असेल, आणि मी फक्त प्रश्न 8 9 10 एवढेच विचारले कारण आपल्या वेळेचं आणि हे सगळं गणित बघून. पण आता एवढ्या कमी प्रश्नामध्ये जर एवढा फरक पडलेला असेल तर एकीकडे आपण असं म्हणतो की जातीय आता पहिल्यासारखं राहिल्यात का जातीचा पहिल्यासारखा प्रश्न नाही राहिला. समानता आली ना.
स्त्री पुरुष समानता आली का नाही आली? आली. धर्माबद्दलचे भेदभाव आता फार होत आहेत का? दंगली होत आहेत आणि भेदभाव पण होत आहेत. म्हणजे लोकांना असं वाटतं की सगळं मुस्लिम समाज पण आता फार पुढे गेला आहे किंवा वंचित बाकीच्या घटकातले पण गेलेत, असं सगळं आपण एकीकडे बोलत असतो. त्यावेळेला मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजातली स्थिती ही आत्ता अशी दिसते. पण मुळात हा खेळ चालू करताना पण माझ्याकडनं चूक झाली. ती काय चूक आहे? ती चूक अशी आहे की मी सगळ्यांना एका लाईनवरती उभं केलंय, समजतंय? पण उद्योगपतीचा मुलगा ज्या वेळेला जन्माला येतो तेव्हा तो जन्माला येतानाच इथे जन्माला येतो आणि मग पुढच्या प्रश्नांना तो अजून पुढे जात राहतो. येतं लक्षात? दलित स्त्री जर तिथं असेल आणि दलित शेतमजूर तिथं असेल तर त्याचा मुलगा तो जन्माला तिथं येतो आणि मग त्याची शर्यत तिथून पुढे चालू होते. सामान्य शेतकऱ्याची बायको इथं मध्ये जी दाखवलेली होती तर सामान्य शेतकऱ्याची बायको आणि ती कंडिशन तिथं असेल तर त्याच्या घरी जन्माला आली व्यक्तीची शर्यत तिथून पुढे चालू होते. आणि किमान आत्ता फक्त आपण एक 8, 9, 10 प्रश्न फक्त विचारले. जगताना किती प्रश्नांना तोंड द्यायला लागतं? किती प्रश्नांना तोंड द्यायला लागतं? हजारो प्रश्न आहेत. आणि मग ह्या सगळ्या प्रश्नांवरती जर आपण असं पुढं मागं करत राहिलो तर यांना कुठंतरी त्या मागे कुंपण तोडून त्या ऊसाच्या ह्याच्यामध्ये शेतात कुठंतरी घुसमटायला लागेल आणि ह्या लोकांना कुठंतरी पुढे अजून जायला लागेल. असं होणार की नाही होणार? मग हे सगळं आमच्या समाजात आहे तरी सुद्धा आम्ही काय म्हणतो? काय म्हणतो? समानता आहे की नाही आपल्या समाजात? समानता, सबका साथ सबका विकास होतोय का नाही विकास सगळ्यांचा? आता एक छोटासा मुद्दा फक्त बघतो, मला फक्त सांगा तुम्ही. नाही, आता मी थोडा अजूनच बदलतो. एक काम करूयात आपण, ते समोरची पांढरी भिंत दिसते त्या 2 खांबाच्या, नाही ते यांना अडचण येईल पुढे जायला. या इकडे इकडे काही जण या, पटकन या, पटकन तिकडे तोंड करायचं आणि हात पकडून उभं व्हायचं. लवकर लवकर पटकन या, अजून 5-6 जण. बस 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 बस. हां हां, चला पटकन लवकर हात पकडा. हां अजून या ना, इथपर्यंत या ना, हात लांब कर. ओके, आपण आता समजूयात की ही इथं भिंत आहे, ठीक आहे. आता मी 1, 2, 3 असं म्हणालो, मी तुम्हाला उभं राहायला सांगेल आणि पळायला सांगेल. आल्यानंतर इथे तुम्हाला जेवढी जागा पकडायची आहे तेवढी जागा तुम्ही पकडू शकता. म्हणजे मी पळत आलो आणि मी अशी जागा पकडली, ठीक आहे, तर ते चालणार आहे. मी अगदी अशी पकडली कशी पकडली, तुम्हाला जेवढी पकडायची तेवढी पकडा, माझं काही म्हणणं नाही त्याची. पण मी जर एवढी जागा पकडलेली असेल तर ह्या जागेमध्ये दुसऱ्यानं घुसायचं नाही. म्हणजे मी जर असा हात लावलेला असेल तर येणाऱ्यानं ह्याच्यात मध्ये कुणी यायचं नाही. ह्याच्या पलीकडे जागा पकडायची तेवढी पकडायची. कळलं? समजलं? उभे राहा. ठीक आहे, तुम्ही जा ताट उभं राहा. आता हे जा धडपडचं नाही, एवढीच जागा आहे तुमच्याकडे. कळलं? पण ज्याला जेवढी जागा पकडायची तेवढी पकडायची आणि दुसऱ्यांना त्याच्यात घुसायचं नाही. समजलं? 1, 2, 3. ज्याने जागा पकडली त्याच्यात कुणी घुसायचं नाही. या पुढे या, इकडे बसा. ओके, आता इथे भिंत असल्यामुळे लोकांनी बऱ्यापैकी जागा पकडलेली. ओके, नाही आता झालं. ओके, हा आता एक समजून घेऊयात, काही जणांना जागा मिळाली आणि काही जणांना नाही मिळाली. आता 1, 2, 3, 4, 5, 6 जणांना नाही मिळाली ना. बर, 16 पैकी 6 जणांना नाही मिळाली. म्हणजे बऱ्यापैकी
संख्या आहे ज्यांना नाही मिळाली त्याची. कोण होती त्या याचं? बांधकाम मजूर. कोण होतं? दलित शेतमजूर. कोण आहे? दलित शेतमजूर. कोण आहे? कॉलेजमध्ये शिकणारी शेतकऱ्याची मुलगी. कॉलेजमध्ये शिकणारी शेतकऱ्याची मुलगी. शेतकऱ्याचा मुलगा कॉलेज. शेतकऱ्याचा मुलगा. दलित शेतमजुराची बायको. दलित शेतमजुराची बायको. शेतकऱ्याची बायको. कुठे आहे? म्हणजे विकास जो काय म्हणतो आणि जागा मिळाली तर एवढं अंतर असताना इथं असलेली जागा ह्यांना मिळाली नाही आणि जे कुणी मागे राहिले त्याच्यामध्ये काय म्हणाले? बांधकाम मजूर, दलित शेतमजूर. दलित शेतमजूर, कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी. कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी, कॉलेजमध्ये शिकणारी कॉलेजमध्ये शिकणारा शेतकऱ्याचा मुलगा, दलित दलित शेतमजूर आणि शेतकऱ्याची बायको. हे वास्तव आहे आमचं. म्हणजे आम्ही कितीही आरडाओरडा केला नाही, आता खूप छान झालं आणि देशाची प्रगती होत चालली आणि आम्ही आता महासत्ता बनणार, अमुक करणार तमुक करणार. वंचित घटक आहेत त्याच जागेवर. ह्यात पण काही जणांनी आता ती भिंत हे होती म्हणून, नाही तर काही जणांनी आडवं तिडवं पकडलं असतं. म्हणजे शाहू महाराजांनी जे सांगितलेलं आहे की आरक्षण कशासाठी लागतं, तर ते आरक्षण याच्यासाठी लागतं, नाही तर ही माणसं कधीच त्या विकासाच्या लाईनमध्ये पोहोचणार नाहीत, आयुष्यातलं काहीतरी ध्येय गाठायसाठी जाणार नाहीत. मग या लोकांना पण, जे कोणी पुढे आलेले होते, या लोकांना पण इथं थांबताना जागा मिळाली. 16 जण थांबले, पण तिथे गेल्यावर नाही मिळाली. नाही मिळाली का नाही मिळाली? कारण इच्छा आकांक्षा वाढल्या ना, मला जे काय पाहिजे ते, आणि मग ते जास्तीत जास्त मलाच मिळालं पाहिजे याच्यासाठी धडपडत गेली. आणि मग मागे कोण होतं हे बघितलं नाही आणि मग मागे राहिले, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दिसतात. आणि त्याच्यामध्ये पण पुन्हा महिलांची संख्या ही जास्त आहे, मोठ्या प्रमाणामध्ये असते. जाती धर्म ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घेऊन आपण बघतो. हे वास्तव आहे. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, या अशा समाजामध्ये आपल्याला जगायला आवडेल काय? नाही. कारण तुम्ही पण यातलं कुणाचे ते आपल्या आहेत ना, घटक आपण आहोतच. म्हणजे सामान्य शेतकरी असेल तर मग मी सामान्य शेतकरी आहे, मजूर आहे किंवा दलित आहे, हे सगळेजण मागे असतील तर त्या कुटुंबामध्ये असलेली बहुसंख्य संख्या. आणि आपल्याकडे काय सांगितलं जातं, मुळात जी लोक त्या अर्थानं मागास आहेत त्यांची संख्या खूप मोठी आहे, लोकसंख्या तशी पाहिली तर देशात. आपण आता घटक म्हणून प्रत्येकातला एक एक जण घेतलाय, पण तसा पूर्ण लोकसंख्येचा अंदाज घेतला तर दलित शेतकरी ह्यांचं जी संख्या आहे ती प्रचंड मोठी आहे. ते जर एवढ्या मोठ्या संख्येनं असतील आणि प्रत्यक्षात लोकसंख्येतला त्यांचा किती टक्के हिस्सा आहे तो बघून गेलं तर किती मोठी संख्या आहे की जी मागे. मग अशा समाजामध्ये जगायला आवडेल काय? नाही. मग उपाय काय? हा, हो, पण सामील करून घ्यायचं तर कसं घेणार? त्यातला एक भाग आहे आरक्षणाचा, आणि तो आरक्षण का महत्वाचं आहे हे समजून घ्या. हे याच्यासाठी महत्वाचं आहे, जसं पहिल्यांदा शाहू महाराजांनी आरक्षण ज्या वेळेला सांगितलं त्याचे एक जो किस्सा सांगितला जातो, जी गोष्ट सांगितली जाते की त्यांच्यासोबत काम करणारे एक वकील होते, ते त्यांना असं म्हणाले की आपण कशासाठी आरक्षण देतोय. तर त्यांनी सगळ्यांना घोड्याच्या तबेल्यामध्ये नेलं. घोड्याच्या तबेल्यामध्ये घोडे सगळे असे होते, मध्ये गवताचा ढीग खेळायला लावला आणि सगळे घोडे एकदम सोडायला लावले. आणि सोडल्यानंतर कुठले घोडे पहिल्यांदा येतील तिथं? पुढचे ते जे पुढे ते नाही, पण त्याच्यात पण सगळे एका लाईन मध्ये असतील तरी कुठले येतील? जे तगडे आहेत, तंदुरुस्त आहेत ते, का म्हातारे येतील, अपंग येतील, आजारी येतील? नाही. मग ते जर टाळायचं असेल, ते जर बदलायचं असेल ते तिथं जायला. आणि मग तसंच झालं. जे तगडे होते, ताकदवान होते, त्यांनी जाऊन गवताचा ढीग संपवला. जे दुर्बल होते, अपंग होते, वृद्ध होते, ते तिथं जाईपर्यंत सगळा ढीग संपलेला होता. आणि मग शाहू असं म्हणाले की याच्यासाठी आरक्षण लागतं. ती गोष्ट खरी खोटी खूप वेळेला ती सांगितली गेली, तो भाग वेगळा. पण आपण आत्ता जो अनुभव बघितला त्यानंतर लक्षात येतं की या घटकाला जर वंचित ठेवायचं नसेल तर आरक्षण द्यावंच लागेल. समानतेच्या गप्पा मारून नाही होणार. मग आहेत ना समानतेच्या गप्पा, रोज म्हणतो ना, मग मारून पण इथं का नाही मिळाली जागा? मग इथं तर काय तुम्हाला पैसे मिळणार नव्हते जागा पकडल्याचे, काही नाहीच मिळाली ना विकासाची संधी. तर हे सगळं बदलायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला बोलावं लागेल, लढावं लागेल. कळतं? मग याच्यासाठी आपण आता बघा, आपण बोलताना आरक्षणाच्या बद्दल आणि याच्याबद्दल बोलताना कुठल्या बोलतो? जात धर्म या सगळ्याबद्दल बोलतो. ज्या श्रीमंतांनी अनेक संपत्ती स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवलेली आहे खूप मोठ्या संख्येनं, त्याच्याबद्दल आपण काय बोलतो? काय ती एका अर्थानं आरक्षणच आहे ना.
जाती आरक्षणाबद्दल बोलतो, पण व्यवस्थापन मॅनेजमेंट कोठा नावाचा जो प्रकार असतो ते आरक्षणच आहे की, पण पैसेवाल्यांसाठी आहे. तिथे नाही आपण आरडाओरडा करत, त्याच्याबद्दल नाही बोलत. आणि मुळात आरक्षण कधी द्यावं लागतं? म्हणजे आत्ता आपण या शिबिरामध्ये आहोत आणि धनंजय धोत्रे इथली जर सगळी व्यवस्था बघत असतील, आपली संख्या समजा सगळ्यांची 50 असेल, पण 50 लोक असताना भाकरी किती पाहिजे असतील सगळ्यांना? 50 लोकांना किमान एक भाकरी लागते असं समजा, तर किती भाकरी लागतील? 50. पण मग काय झालं, धोत्रे सरांनी असं केलं की 50च्या ऐवजी 20च भाकरी केल्या. किती केल्या? 20 भाकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या वाट्याला किती येणार? पहिल्याची घेतली त्यांनी. नाही, मग प्रत्येकाच्या वाट्याला त्यांनी आपण 20च्या ऐवजी थोडं वाढूयात, मन मोठं करू आणि 30 भाकरी करू. 30 भाकरी केल्या तर प्रत्येकाच्या वाट्याला तशी किती येईल? हा, अर्धी. अर्ध्यापेक्षा थोडी जास्त. खूप हिशोबाला अडचण येत असेल तर ती पण सोपी करतो आपण. 25च धरू, म्हणजे हिशोब जरा जास्त सोपा होईल. 25 केली तर मग किती? अर्धी. भूक कितीची? एकची. भाकरी किती केल्यात? वाट्याला किती आल्या? अर्धी. पण आता काय झालं ना, ह्यात काहीतरी कोणतरी असं आहे की जो आजारी आहे, त्याच्या गोळ्या चालू आहेत, मग त्याला अर्ध्या भाकरीत होणार नाही. गोळीसाठी जर गोळीनं काम केलं पाहिजे तर त्याला काय करायला लागणार? थोडं जास्त द्यायला लागणार. कुणीतरी आहे ना, गरज बाई आपल्यासोबत समजा आहे या ट्रेनिंगचा भाग म्हणून, तर तिच्या पोटामध्ये बाळ वाढतंय, तर तिचं पोषण होण्यासाठी तिला थोडा आहार जास्तीचा द्यायला लागणार. आता तो द्यायचा आहे. मग ह्याच्यासाठी काय केलं मग धोत्रे सरांनी थोडं द्यायची तर कुठनं देणार? म्हणजे 25 मधनं जी तुम्हाला अर्धा मिळाली त्यातनं मग कुणाची काढून घेणार? त्याची काढून घेणार का तिला देणार? तिला देणार. मग देताना मग ते काय करणार? कुणाची तरी काढून घेणार आणि कुणाची ते काढून ह्याला देणार. आता जर तुमची काढून ह्यांना दिली, जे कुणी आहेत त्याला, त्या बायकांना, पण मग तुमचा आरडाओरडा वाढला, अहो काय आम्हाला भाकरीत नाही मिळाली, आमचं पोटच नाही भरलं, आणि तुम्ही गेला धोत्रे सरांकडे की धोत्रे सर काय म्हणणार? माझी काय चूक नाही, तुमची भाकरी कोणी खाल्ली? ती त्या गरोदर बाईनं खाल्ली. जास्तीची भाकरी कोणी घेतली तुमची? त्या गरोदर बाईनं घेतली. तुमची जास्तीची भाकरी त्या आजारी असलेल्या माणसानं घेतली. मग तुमचं भांडण कुणाशी? त्या गरोदर बाईशी, त्या आजारी माणसाशी, जे आधीच लढतायत स्वतःचं आयुष्य, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. पण प्रश्न निर्माण, मेन चूक कुणाची आहे? तुम्हाला भाकरी नाही मिळाली, यात मेन चूक कुणाची आहे? म्हणजे इथे तरी धोत्रे सरांची, त्यांचे मॅनेजमेंट बघते, हो की नाही? हो की नाही? म्हणजे हा जर समाज असेल तर ह्या समाजातले ते सरकार आहेत ना, व्यवस्था बघतात ना ते इथली सगळी. म्हणजे चूक कुणाची? जर सगळीच्या सगळी एक एक भाकरी काही जणांना दिली तर किती जणांना मिळणार आहे? 25 जणांना. राहिलेल्या 25 जणांना कोण जबाबदार आहे? कुठला आरक्षण जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे? धोत्रे सर. तसंच पण तुम्ही धोत्रे सरांकडे भांडायला गेला तर त्यांना नाही चालणार ना, मग ते तुमच्यात भांडणं लावणार. तसं सरकारच्या बाबतीत आहे. म्हणजे आमच्या देशाची घटना आम्हाला सांगते की या देशातल्या प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा हक्क आहे, त्याला आरोग्य आणि या सगळ्या सुविधा मिळायला पाहिजेत, ते त्याचा माणूस म्हणून असलेला हक्क आहे. पण जर ते त्याला मिळत नसेल, मग कुणी पण असेल, म्हणजे या देशात जन्माला आलेलं प्रत्येक मूल, त्याला अन्न मिळालं पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे, सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. पण ही देण्याची ज्याच्यावरती जबाबदारी असते ते कळत नाहीत, आणि मग ते न करता ते भांडण लावतात लोकांच्या मध्ये. आणि मग आमचं काय होतं? नवे पर्व ओबीसी सर्व, एक मराठा लाख मराठा, की त्याचा मोठा मोर्चा. मग एक मराठा लाख मराठाचा मोर्चा निघाला की मग कुणाचं ते अस्तित्व लगेच होतं, नवे पर्व ओबीसी सर्व. मग आणखीन नवीन काहीतरी होतं, मग कुठल्या तरी वेगळ्या जातीचा, वेगळ्या धर्माचा वेगळा मोर्चा. अरे सगळ्यांनी आपापल्या अस्तित्वासाठी लढणं आणि जाती आणि धर्मासाठी लढणं. प्रत्येकाची गरज मुख्य काय? रोजगार, शिक्षण, हीच मागणी आहे ना सगळ्यांची. मराठा मोर्चाची मागणी काय? शिक्षण, रोजगार, हीच आहे ना. मुस्लिम समाजाच्या मोर्चाची मागणी काय? तीच. धनगर समाजाच्या मोर्चाची मागणी
तीच ओबीसीची मागणी आणि मग मागण्या सेम आहेत तर एकत्र येऊन लढा ना. आणि प्रत्येकाचं लाखाचं करण्याऐवजी कोटीच्या संख्येने या आणि मग सरकारला जा विचारा की आमचं कुठं आहे. आमच्या मतावरती बसलात ना तिथे आम्ही आमच्या अगदी सुईची छोटी सुई असेल, टाचणी असेल, पाव असेल, जे काय आम्ही विकत घेऊ, काडीपेटी असेल, त्याच्यातलं आलेल्या टॅक्समधलं तुमचं सगळं चालतं ना. आणि मग सरकार सांगणार आमच्याकडे पैसे नाही. मग उद्योगपतींचं लाखो कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही माफ करता, त्याला पैसा कुठून येतो? तो हा सामान्य माणसाचाच पैसा आहे ना. म्हणजे ज्या वेळेला सरकार मोठ्या उद्योगपतीचं कर्ज किंवा पळून गेला किंवा काय झालं म्हणून टॅक्स माफ करतं, कर्ज माफ करतं, ज्याच्याकडे ऑलरेडी पैसा आहे त्या टॅक्ससाठीचं सरकारकडे पैसा कुठं काय? पैशाचं झाड लावलंय. हा पैसा कुणाचा आहे? मग सामान्य जनतेचा पैसा तुम्ही उद्योगपतीला देऊ शकता, पण त्याला शिक्षण नाही देऊ शकत, त्याला आरोग्य नाही देऊ शकत, त्याच्या बेसिक गरजा आहेत रोजगाराच्या त्या नाही देऊ शकत. लक्षात घ्या. आणि मग शेवटचा उपाय मला पुन्हा एकदा सांगा, तुमच्या तोंडात मला ऐकायचं आहे. हा प्रश्न सोडवायचा असेल तर काय करायला लागेल? एकत्र यायला लागेल. आणि काय आरक्षण? फक्त आरक्षण आयुष्यभरासाठी पूर्ण होत नाही. सर्वांना समान दर्जा दिला पाहिजे, सगळ्यांना समान दर्जा आणि सगळ्यांना समान संधी मिळायला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे दिवसेंदिवस जे आता सांगितलं जातं त्यातला एक छोटासा मुद्दा जोडून पुढे जातो. उद्या आत्ता आपल्या देशामध्ये जे कोणी मागास ज्यांना आरक्षण दिलं जातं त्यांची लोकसंख्या त्या अर्थानं कमीत कमी 60-65% पुढे, ज्या ज्या घटकांना आरक्षण दिलं जातं. आणि ज्या घटकांना आरक्षण नाही त्याची संख्या खूप कमी आहे, साधारणतः 30% आसपास असेल त्या अर्थानं. आता नीट समजून घ्या. याच्यात जर असं असेल तरी आरक्षण जास्तीत जास्त किती टक्के देता येतं? जास्तीत जास्त 50% आरक्षण तुम्ही देऊ शकता. 49%, 49.5% पर्यंत आरक्षण देऊ शकता. म्हणजे ज्यांना आरक्षण द्यायला पाहिजे त्यांची संख्या किती आहे? 60-65%. आणि त्यांना आरक्षण जागा किती देतोय आपण? 49%, जास्तीत जास्त 50%च्या आसपास. तरी ज्यांना आरक्षण नाही आहे त्यांची संख्या किती आहे? 30-35%. त्यांना जागा किती? तरी आरडाओरडा कुणाचा? 30%. म्हणजे त्या ओपन असलेल्या जागेमध्ये हे पण जाऊ शकतात, हा भाग वेगळा आहे. पण उद्या समजा असं केलं, मुळात सरकारी नोकऱ्या किती तयार झाल्या गेल्या काही वर्षांमध्ये. आता अलीकडच्या काळामध्ये नवीन सरकारी किती नोकऱ्या तयार झाल्या. आरक्षण कुठे आहे? खासगीत आहे काय? आहे का? नाही. मग कुठे आहे? सरकारीमध्ये. शिक्षणातलं आरक्षण खासगीत आहे काय? नाही. कुठं आहे ते? सरकारी. मग सरकारी शाळा किती झाल्या गेल्या काही वर्षात? सरकारी नोकऱ्या किती आल्या? काही आहे का मोठा आकडा देता? बंद किती झाल्या? कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती चालू केलं ना सरकारनं. ह्याच्यातलं आमचं काढून घेतलं. शिक्षण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जे असतील ते वेगवेगळे कामगार आहेत ते त्याच्यावरती बसा खाली आहे तिथेच खाली बसा. वेगवेगळ्या गोष्टींवरती त्याच्यासाठीचा खर्च काय म्हणतो आपण त्याला, त्याच्यासाठीच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती माणसं घेणं. म्हणजे तिथं पैसा वाचवण्यासाठी सरकार सगळ्या गोष्टींचं खाजगीकरण आणि कंत्राटीकरण करत चाललंय जिथे सरकारनं द्यायला पाहिजे. मग उद्या जर समजा आपण असं गृहीत धरा जास्तीत जास्त एका वर्षाला किती नोकऱ्या सरकार काढत असेल? 1 लाख, 2 लाख, 10 लाख, 12 लाख, किती असेल? 1 लाख, 2 लाख, 5 लाख वर्षाला? 2 लाख सरकारी नोकऱ्या निघतात. किती असतील? चला डोक्यावर पाणी समजा किती? 50,000. 50,000. ओके चला गृहीत धरा 50,000. नोकऱ्या मागणारी शिक्षण पूर्ण करून पुढे आलेले तरुणांची संख्या किती वाढली? वर्षाला किती असतील कमीत कमी? 7-8 लाख. ओके 7-8 लाख लोकांपैकी ज्यांना रिझर्वेशन द्यायला पाहिजे त्यांची संख्या किती? 50%. त्यांना रिझर्वेशन त्यांची संख्या किती? 60% आपण मानू. म्हणजे जर 6 लाख असतील तर 6-36. 3,60,000 जे आहेत ते कोण आहेत? ज्यांना आपण आरक्षण देतो ते. बघा सरकारनं नोकऱ्या किती काढल्यात? 50,000. उद्या आपण असं केलं की आरक्षण सगळं बंद केलं आणि सगळ्याच्या सगळं
ओपन वर्गाला दिलं हे मुळात मूर्खपणाच ठरेल, पण तात्पुरतं गृहीत धरू आपण की बंद केलं तरी किती जणांना मिळेल ओपनमधल्या? किती जणांना मिळेल? 50,000. कारण नोकऱ्या 50,000 तर 50,000ला त्यांची संख्या किती? 2,40,000. मग 50,000 लोकांना जर त्या नोकऱ्या मिळाल्या तर 2,40,000 असतील तर 1,90,000 लोकांना रोजगार नाही मिळाला. त्याला कुठलं आरक्षण जबाबदार आहे? सरकारचं आरक्षण नाही, सरकारची ज्याला नाकर्तेपणा आहे आणि स्वतःचा फक्त स्वार्थ साधून घेणं हे त्याला जबाबदार आहे. कळतंय? आणि ही सगळी व्यवस्था बदलायची म्हणून आपण काम करतोय. आपण केवळ ट्रेनिंग घेतो, शिबिरामध्ये शिकतो, त्याचा हेतू हा नाही की मुलांना लेझिम शिकवा, झाण शिका आणि बळची शिका. ते शिकत मनाच्या आनंदासाठी, पण त्यानं माझं आयुष्य उभं नाही राहत. आणि मग त्या आयुष्यामध्ये लढत असताना ज्या ज्या लोकांना ह्या सगळ्या हा जो वंचित घटक आहे ज्यांना काहीच मिळत नाहीये यांच्या हक्कासाठी लढणं, त्याच्यासाठी बोलणं, ही तसा मेंदू माणसाचा आणि कृतीशील माणसं बनवणं हे आपलं काम आहे. कळतं? म्हणून तुमच्याकडे ज्यावेळेला आपण प्रशिक्षक म्हणून बघतो त्यावेळेला हेतू आपला काय की संघटनेचा विचार. आणि मग म्हणून जे सेवादल म्हणतं की आपली जी काही सगळी तत्त्वं असतील आणि प्रत्येक माणसाला माणूस म्हणून सन्मानानं जगण्याचा हक्क मिळायला पाहिजे हे जे आमची राज्यघटना पण सांगते, त्याच्यासाठी काम करणं. ही जबाबदारी कुणाची? ही जबाबदारी कुणाची? किती? शेवटचे 2च फक्त प्रश्न विचारतो, जो मगाशी पण विचारला पण मला त्यांना शेवट करायचा आहे. पहिला प्रश्न, आत्ता असलेल्या या व्यवस्थेमध्ये जो आता आपण बघितलंय या समाज व्यवस्थेमध्ये जगायला किती जणांना आवडेल? ओके. किती जणांना नाही आवडणार असल्या समाज व्यवस्थेत जगायला? सगळ्यांनाच. आता शेवटचा प्रश्न त्याच्यासाठीचा, मग याच्या विरुद्ध लढायची, उभं राहायची किती जणांची तयारी आहे? बस तेच करूयात, लढूयात आणि आपल्याला जे माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे तो मिळूयात. जे बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपणही आता शिकतोय, पुढे जाऊन लोकांना संघटित करूयात आणि या अन्यायाच्या विरुद्ध आणि माणूसपणाच्या रक्षणासाठी आपण सगळेजण लढूयात. ठीक आहे? थांबूयात आपण इथे. धन्यवाद.